आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। त्वरा करा, श्री मोटर्स ई बाईकची धमाकेदार बंपर ऑफर। फक्त 12,000 रुपये भरून मिळवा ई बाईक ग्रीन नेचर ब्राइट फ्युचर। पर्यावरण प्रदूषण मुक्त करा। श्री मोटर्स ई बाईकच्या मिशन इको फ्रेंडली इंडिया सोबत जळगाव संग्रामपूर मध्ये बंपर ऑफर। शाळा, ट्युशन, मार्केटिंग, बाजारात कमी खर्चात फिरा। मी राजेश गुहे, मी श्री मोटर्स तर्फे 12,000 भरून ही बाईक बुक केलेली आहे। त्याच्यामुळे मला ही बाईक भेटली। तरी आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपला जळगाव तालुका प्रदूषण मुक्त करायचा असेल तर आपल्याला ही बाईक बुक करून श्री मोटर्स मध्ये यावे। 12,000 गाडी मिळेल। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण तालुका मुक्त करा। ई बाईकची वैशिष्ट्ये: वॉटरकूल मोटर्स, वॉटरकूल एक्सलेटर्स, वॉटरकूल डिजिटल मीटर, लेड लाइट, फुल चार्जिंग 60 किलोमीटर, मोटर कंट्रोलर, बॅटरी यांची 1 वर्षाची वॉरंटी, चार्जरची 6 महिने गॅरंटी। 12,000 आजच बुक करा। 4 सभासद झाल्यानंतर आपली ई बाईक घेऊन जा। भेट द्या श्री मोटर्स, हरी विश्व कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड, जैन मॉल च्या बाजूला, जळगाव जामोद। संपर्क 9922 38 78 77 9011 70 74 88 72 19 43 90 37। सौर ऊर्जा प्रकल्प व शेत रस्ता संबंधी मोका पाहणी। मौजा अकोलखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला। शेतपांधन शिवरस्ता समिती सभेमध्ये शेतकऱ्यांनी मौजे अकोलखेड येथील गट क्रमांक 15 मधील सौर ऊर्जा प्रकल्प राबवित असताना शेतकऱ्यांचा खूप जुना रस्ता झाला बंद। सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीमधील कामे करण्यासाठी, वाहने नेण्यासाठी व शेतीतील मशागत करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या। शेत रस्त्याच्या तक्रारी तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या। संबंधित शेत रस्त्याच्या तक्रारीच्या नुसार तहसीलदार यांचे निर्देशानुसार संबंधित सौर ऊर्जा प्लांट व शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याची मोका पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी भोपळ व पटवारी देवळकर उपस्थित झाले। सौर ऊर्जा प्रकल्प कामकाजामुळे पूर्वीप्रमाणे शेत रस्त्याचा येण्या जाण्याकरता उपयोग करता येणार नाही असे त्यांना दिसून आले। शेतकऱ्यांच्या सोयीनुसार त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून पूर्वेकडून उत्तर दक्षिण असा एक मार्ग व दुसरा पश्चिम बाजूने उत्तर दक्षिण असे 2 रस्ते शेतकऱ्यांना दिल्यास वाहतुकीसाठी योग्य होईल असे त्यांनी पाहणीमध्ये मान्य केले। सौर ऊर्जा प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे इंजिनियर संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली असता सौर ऊर्जा प्रकल्पाचा सीमांकन करून घेऊन सर्व शेतकरी बांधवांना शेत रस्ता देण्यास संमती दर्शविल्याचे अहवालमध्ये नमूद केले आहे। शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की शेत रस्ता लवकरात लवकर वेळ न घालवता सोयीस्कर असा उपलब्ध करून द्यावा व शेतीमधील कामे करण्यास मदत होईल। तसेच पाहणीच्या वेळेस गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते। अकोट तालुका प्रतिनिधी श्याम महाजन, IB7 न्यूज। सौर ऊर्जा प्लांटवर आलेलो आहे। इथं जे सौर ऊर्जा प्लांटचं जे काही काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये अडचण निर्माण झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळे जे काही शेतीतल्या त्यांचे जे काही कामकाज असतात त्याच्यावर थोडं स्थगिती आलेली आहे। तर रामभाऊ, एक शेतकरी आहेत आपल्या गावातले, तुम्हाला काय काय अडचणी येऊन राहिल्या दादा? आम्हाला प्रमुख म्हणजे रस्ता मेन असते आमचा शेतकऱ्याचा। कारण की जाण्या येण्यासाठी जे आहे, शेतीत जाण्यासाठी ट्रॅक्टर, बंडी, जोडी, माणसं जातात, मजूर जातात, तर त्याच्यासाठी रस्ता महत्त्वाचा असते। या रस्त्याशिवाय काहीच होऊ नाही शकत। आता आम्हाला रात्री जावं लागते, दिवसा जावं लागते, 24 तास कधी ना कधी काम पडतच राहते। पण हे सौर ऊर्जेचं जे काम चालू आहे हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे। पण आमचे जे ओरिजिनल जे रस्ते होते वडलीपारजीचे, त्या रस्त्यातून आता हा सौर ऊर्जेचा प्लांट चाललेला आहे। पण आता आम्ही किती वेळा निवेदन दिलेलं आहे, बऱ्याच दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत, पण याच्यात काही हे झालेलं नाही आहे। निवेदन पाठपुरावा कोणाकडे करता तुम्ही? आम्ही तहसीलदाराला केलेला आहे अर्ज, कलेक्टरला अर्ज केलेला आहे। त्याच्यावर मग काही हालचाल झालेली आहे का? त्याच्यावर काही हालचाल नाही झालेली आहे, रस्ता नाही झालेला आहे। अच्छा, मग काम चालू आहे आमचं, म्हणजे सौर ऊर्जेचं काम चालू आहे,
पण पहिले रस्ता द्यायला पाहिजे ना. अच्छा, काम थांबलेलं नाही आहे, शेतकऱ्याचं काम थांबलेलं आहे, पण सौर ऊर्जा प्लांटचं काम थांबलेलं नाही आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी होऊन राहिल्या त्यांचं काही नुकसान होत आहे, हे नुकसान हे कंपनी भरून देणार आहे की कोणतं तुमचा विभाग भरून देणार आहे? हे रस्ता दिल्याशिवाय म्हणजे हे काम सुरू नका करू म्हणा. हे आम्हाला तहसीलदाराला सांगायचं आहे की पहिले आमचा रस्त्याचा हे करा, म्हणजे मार्ग काढा करा. तुमचं म्हणणं की आम्हाला पहिले सोयी करून द्या, सुविधा करून द्या पूर्ण, आणि नंतर काम सुरू करा. ठीक आहे. मंडळाधिकारी साहेब, आता तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यांना ज्या काही नुकसान होऊन राहिलं शेतीमध्ये खत न्यायचं किंवा काही वाहतूक करायची असली तर याच्यावर तुम्ही काय पर्यायी सुविधा देणार आहात? मौजे अकोलखेड येथील गट नंबर 15 हा शासकीय असून तो सौर ऊर्जेकरिता दिलेला आहे. आज रोजीपर्यंत हा पूर्ण गट खुला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची कसं त्यांना जसा सोयीस्कर रस्ता मिळेल त्या पद्धतीने ते आपली वहिवाट करत होते. परंतु आता या सौर ऊर्जेला दिलेल्या जागेमुळे काय झालं, त्यांचे आता इंजिनियर साहेबाशी बोलणं झालं माझं सध्याच. त्यांनी यांची सीमांकन निश्चित करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांची सीमांकन निश्चित झाल्यानंतर शेतकरी लोकांना जो सोयीस्कर रस्ता आहे त्या पद्धतीने ते करून देणार आहेत असे त्यांनी सांगितले. तरी मग याच्यामध्ये किती वेळ जाणार आहे की आता यांचं यावर्षीचं पीकच जाणार आहे या गोष्टीमध्ये रस्ता जाणार? त्यांनी अर्ज दिलेला आहे भूमी LRT वालेकडे, भूमी अभिलेख कार्यालयाकडे. ते सीमांकन त्यांनी करून दिलं की लगेच ते. तरी लवकरात लवकर करा आहे ना, ज्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे ते होणार नाही. ओके. IB7 न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाल.